नागपूरमधून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। फडणवीस यांची संघ नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे। 2 तास संघ नेत्यांसोबत फडणवीस चर्चा करताय। ही या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। एकीकडे काल देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान चर्चेत आहे, तर दुसरीकडे आता देवेंद्र फडणवीस यांनी संघ नेत्यांसोबत चर्चा सुरू केलेली आहे। फडणवीसांची समजूत काढण्याचा प्रयत्न यावेळेस केला जात असल्याची माहिती मिळते। नागपूरमधून या क्षणाची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर आपण बघतोय। फडणवीसांची संघ नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे। गेल्या 2 तासांपासून ही चर्चा या ठिकाणी सुरू आहे। फडणवीसांची समजूत काढण्याचा प्रयत्न संघाकडून केला जातोय। तर देवेंद्र फडणवीस यांनी काल एक अतिशय मोठं विधान केलेलं होतं। मला जबाबदारीतून मुक्त करा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, नेमकं काय घडतंय नागपूरमध्ये सविस्तर? नक्कीच विरोधी पक्षनेते उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस होते त्यांनी काल ज्या पद्धतीनं राजीनामा देण्याची भाषा केलं होतं, त्यानंतर संपूर्ण लक्ष जो आहे ते त्यांच्याकडे वेधलं गेलं होतं आणि कालपासून ते कोणाशी काही बोललेही नव्हते। त्याच्यानंतर बावनकुळे यांनी सर्वसार्व केली की आम्ही त्यांना राजीनामा देऊ देणार नाही, कार्यकर्त्यांची मागणी आहे। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्यानंतर नागपुरात आले आणि नागपुरात नेमकं येण्याचं काय कारण होतं हे समजून येत नव्हतं। मात्र आता ते स्पष्ट झालेलं आहे की नागपुरात जेव्हा ते आले त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी अगोदरच संघाचे जे पदाधिकारी होते ते पोहोचलेले होते आणि उपमुख्यमंत्री नागपुरात त्या निवासस्थानी धरमपेठेचे निवास ते पोहोचल्याबरोबर त्यांच्या ती वरिष्ठ पातळीचा जो काही निरोप होता ती चर्चा ती झाली आणि बैठक झाली। जवळपास 2 तास ही बैठक झाली आहे। नक्कीच संघाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा जो काही निरोप असावा त्या अनुषंगाने ती बैठक झाली असल्याचं बोललं जात आहे। आणि ज्या पद्धतीनं त्यांनी काल जे भाष्य केलं होतं की राजीनामा देण्याचं, तसंच दिल्लीला जाणार अशा पद्धतीची सुद्धा चर्चा होती। त्यामुळे संघ परिवाराकडून सुद्धा त्यांची मनधरणी केल्याचं सध्या बोललं जात आहे आणि सध्याच्या परिस्थितीत यानंतर फडणवीसांची भूमिका बघणं महत्वाचं असेल। धन्यवाद या सर्व अपडेटसाठी।